हाय हॅलो नमस्कार, मी कविता बक्के. आज आम्ही सगळ्या मैत्रिणी मिळून गुजरात दौऱ्यावर निघालेलो आहोत. त्याचा हा सुंदर व्हिडिओ आपल्यासाठी. हॅपी जर्नी. असंच कुठंतरी काकडे बघाल तिकडं माणसंच माणसं दिसायला. तुम्ही चला. आम्ही यावेळेला ट्रॅव्हल करतो इथे पुण्यातील राधा ट्रॅव्हल्स यांच्याबरोबर. आपण बघू शकता त्यांनी आम्हाला इथून पिकअप केलेलं. छान अशी त्यांची गेलं तर आणि शोधायला नको, शोधायला पाहिजे. बघू आता त्याच्यामध्ये काय काय आहे. बघा इथं आपल्याला दिलेलं आहे चिप्स, छान आहे. त्यानंतर आहे वॉटर बॉटल, नंतर बिस्किट छान आहे बघा, जिम जॅम, थोडेसे चॉकलेट. आम्ही उगीचच बेळगाववरनं सगळं आणलो. अरे वा, टूथपेस्ट पण दिलाय, पावडर दिली, ऑइल, असं अनेक काय काय गोष्टी त्यांनी आम्हाला देऊ केलेल्या आहेत. थँक्यू. काय तुम्ही नसतं नाव अशा कॅब त्यांनी आपल्याला दिलेल्या आहेत. आता आपण निघालो आहोत स्टॅच्यू ऑफ युनिटी. तिकीट काउंटर, ही सायकल्स पण आहेत बघा. जाणार तर घ्या. तिकीट आमचे काय त्यांचे आपण काढायचं. बोट एन्व्हायरमेंट हाय ना, या की. फोटो नाही आहे ते, या तुम्ही. इथं भेटेल बघा वेटिंग रूम. अगदी लक्झुरियस वेटिंग रूम आहे. त्यानंतर तुम्हाला बसनं स्टॅच्यू ऑफ युनिटीकडे घेऊन जाते. बघा किती सारे लोक वेट करतात. या बसनं स्टॅच्यू ऑफ युनिटी बघण्यासाठी निघालेलो आहोत. राधा ट्रॅव्हल्स बरोबर आलेले 27 जण इथे लाईनमध्ये उभे आहेत. अतिशय शिस्तबद्धपणे हा प्रवास आम्ही करत आहोत. सरदार वल्लभभाई पटेल यांच्या स्टॅच्यूकडे आपण जात असताना रस्ता प्रवास करत आहोत. भारत हा समृद्धतेने नटलेला देश आहे असं म्हणतात. आपण इथं बघू शकता विविधता कशी आहे. कर्नाटक राज्यातून आम्ही गुजरात राज्यात आल्यानंतर असा फरक असा काय वाटला नाही, पण काही गोष्टी असतात ज्या भौगोलिक घटकांवर अवलंबून असतात. या आपण इथं बघू शकतो. आणि आपल्याला दिसत आहे स्टॅच्यू ऑफ युनिटी. बॅक साईडून दिसतोय का आपल्याला? फायनली आम्ही आलेलो आहोत स्टॅच्यू ऑफ युनिटी. हां, या साईडला आपण बघू शकता.
This is the entry gate. सिक्युरिटी भरपूर आहे. येताना केअरफुलीच या. तिकीट पहिला सांभाळून ठेवा. पिण्याची पाण्याची सोय सुद्धा त्यांनी उत्तम प्रमाणे केलेली आहे, म्हणून इथं वॉटर बॉटल सुद्धा अलाउड नाही आहे. बस पण मिळतात, पण वेळ कशाला काढायचा म्हणून आम्ही सगळे पुढं निघालो चालत चालत. सगळेजण आपण चालत निघालेलो आहोत. इथे बघा परत झरे आलेले आहेत, त्याचा आनंद ठिकाणी गेल्यावर वेगवेगळे अनुभव येतात. मनाला तिथल्या गोष्टी भावतात. काहीदा बऱ्याच गोष्टी आपण मागे सोडून आलेलो असतो, त्याची जाणीव होते आणि एक वेगळं मन चैतन्य येतं. म्हणून फिरत राहायचं नुसतं. भारत देश सगळ्यात सुंदर देश आहे, तो बघण्यात जो आनंद आहे मध्ये हा पॉईंट त्यांनी ठेवलेला आहे. आपण बघू शकताय मनमोहक कारंजे, पिण्याच्या पाण्याची सोय उत्तम येथे केलेली आहे. आणि ज्या गोष्टीची आपण वाट बघत होतो तो आता क्षण समोर आलेला आहे. आपण बघणार आहोत स्टॅच्यू ऑफ युनिटी, एकताची नदी नर्मदा. आणि आज आपण नर्मदा नदीच्या काठावर आलेलो आहे. कडक उन्हाळा असल्यामुळे नदीपात्र कोरडे जरी असले तरी याचं खूप महत्त्व इतिहासात आपल्याला दिसतं. चालुक्यांचा राजा आणि हर्षवर्धन यांचं जे युद्ध झालं त्या नदी किनारीच झालं होतं, असं इतिहास आपल्याला सांगत असतो. हे बघा मध्ये मध्ये कुठेतरी पाणी आपल्याला दिसत आहे. आणि त्याच्यानंतर आपण बघू शकतो एकतेचे प्रतीक मानला जाणारा सरदार वल्लभभाई पटेल यांचा सगळ्यात मोठा पुतळा. हो, सावलीसाठीच त्यांनी अनेक आपल्याला आवश्यकता पूल बघा. कॅन यू इमॅजिन? अँड दिस इज व्हॉट स्टॅच्यू ऑफ युनिटी. गुजरात स्टॅच्यू ऑफ युनिटी. गुजरात
टिकट बताने का जो मेन लेफ्ट लॉबी. ते दूरदर्शनीवाला एक उत्कृष्ट राजनीतिज्ञ आणि स्वतंत्र मजबूत आणि संयुक्त भारताची स्पष्ट दृष्टी ठरवतात. काढायला घेतलोय घ्या. बाय बाय मम्मी पप्पा. आता बंद. तळ आहे बघ स्वच्छ. ते स्टॅच्यू ऑफ युनिटीचं पण आहे. होत्या. हाय वगैरे करा की. जय गिरनार. झालं का? हां. अनेक वेगवेगळ्या प्रकारचे फवारे पाण्याचे त्यांनी इथं आपल्याला दाखवलेले आहेत, बघू शकताय. आणि प्रत्येकाची त्याच्याबरोबर फोटो काढण्यासाठी चाललेली गडबड बघा. 13 एप्रिल